स्वागत आहे तुमच्या आपल्या 14व्या विलॉंगमध्ये. आता जसं ज्यावेळेस तिच्या इच्छेनुसार आमचं भेटायचं जे प्लॅन होतं त्यावेळेस मित्रासाठी मी त्याला डायरेक्ट नाही भेटायचं म्हणून असं स्पष्ट सांगून दिलं होतं. पण ज्यावेळेस मी त्याला भेटायला नाही गेलो शाळेत, ती शाळेतून आली जवळपास संध्याकाळी 4:30 वाजता त्यांची बस आली फुलावर. चौकात जेव्हा बस आल्यानंतर ती बसमधून खाली उतरले आणि डायरेक्ट मग ते माझ्याकडे रागाने बघून त्याच्या घरी निघून गेले. पण त्याच वेळेस त्याचा एक भाऊ होता लहान, तो भाऊ तिथून जात होता, समजा टू व्हीलरवर आला होता तो लिफ्ट घेऊन, आणि तिथून आल्यानंतर तो चौकात थांबला होता. मी आणि माझा मित्र राहुल नावाचा, म्हणजे त्याला प्रेमाने आम्ही डार्लिंग असे म्हणतो, तो मित्र, आम्ही दोघं तिथं चौकात बसलेलो होतो. आणि तिथं बसल्यानंतर जेव्हा त्याचा भाऊ आला त्यावेळेस त्यांचे उन्हाळ्याचे एक्झाम वगैरे चालू होते आणि त्यांचे एक्झाम चालू असताना असं सहज मी त्याला थांबवलं आणि त्याला विचारलं की बाबा तुझे पेपर वगैरे कसे गेले. ते म्हणलं भाऊ ठीक, चांगले गेलेत म्हणलं, आउट ऑफ गेलेत म्हणलं. तर त्यावेळेस माझा मित्र राहुल काय म्हणला, आउट ऑफ का म्हणून नाही जाणार, कॉपी तर केलीच नसेल. तो का म्हणला नाही भाऊ, कॉपी वगैरे तसं काय नाही. अरे तुम्ही आतापर्यंत तर 7वी 8वीला आहे म्हणलं, कॉपी बेपी केलं नाही केलं काय फरक पडत नाही म्हणलं, पेपर चांगला गेला ना, ठीक आहे म्हणलं. पण तेवढ्यात माझ्या मित्राने डायरेक्ट त्याच्या भावाला काय म्हणलं, तो मला जेव्हा भाऊ म्हणला तेव्हा तो डायरेक्ट काय म्हणला, भाऊ नको म्हणू, दाजी म्हण दाजी. त्याने ऐकलं, सुरुवातीला ते शांत बसला. आता ह्याला म्हणलं राहुल्या गबस, पण माझा मित्र काय म्हणला, नाही दाजी म्हण. डायरेक्ट त्या पुराने त्याला डायरेक्ट शिव्या घातल्या. माझा राहुल नावाचा जो मित्र सायलेंट. मग त्या दिवशी मुलगा त्याला शिव्या देऊन तिथून निघून गेला. त्याचा भाऊ तिथून निघून गेल्यानंतर संध्याकाळच्याला त्याच्या घरच्यांना, त्या मुलींना पण कळालं आणि त्याच्या आईला, त्याच्या वडिलाला, सगळं त्याच्या फॅमिलीला कळालं. आणि त्यानंतर माझा राहुल नावाचा जो मित्र आहे, त्याचे वडील आणि त्या मुलीचे वडील ते मित्र असायचे. त्यांची शेती जवळ असल्यामुळे तो रानात गेला होता आणि ह्याला तिथं बोलवलं गेलं की बाबा त्या पोराचं नाव घेऊन तू दाजी म्हण असं का म्हणला, काही विशेष चालू आहे का, तुला त्यांच्याबद्दल काही माहीत आहे का, अशी त्याच्याकडून ते इन्फॉर्मेशन वगैरे घेत होते. सो माझा काय मित्र म्हणला, डायरेक्ट माझ्या तोंडात आलं, मी तसं काही सुद्धा सांगितलेलं नाही आहे. मित्राचे इंडिकेटर लागलं तिथंच, त्याला त्याच्या वडिलांनी एवढं कुत्र्यासारखं मारणार होतं ना, पण ते म्हणलं आत्तापासून असं काही म्हणत नाही. सो त्यांनी माफी मागितली आणि तिथून तो निघून आला. पण त्यांच्या घरच्यांना डाऊट वगैरे आला होता. तरी पण त्यानंतर आमचं जवळपास 1 वर्ष अजून पुढं रिलेशन चाललं, कारण की ते तर फक्त डाऊट आलता पण कन्फर्म वगैरे काही नव्हतं. सो दुसऱ्या दिवशी मला मुलीचा मॅसेज आला आणि ती म्हणली की तो राहुल्या असं म्हणत होता, घरचे मला म्हणत होते तुझं काय चालू आहे का, तू असं कसं काय म्हणत होता. म्हणले सांगून द्यायचं तोंडात आला असेल, असं मजाकमध्ये म्हणलं असं. ती म्हणली पण मी तर लई घाबरली होती म्हणली. म्हणलं अरे घाबरायला काय, प्रेम केलंय तर शेवटपर्यंत तर निभावं लागेल म्हणलं, हिंमत असेल तर ठीक, नसेल तर आता सोडून दे म्हणलं. तिला स्पष्ट सांगून दिलं. ती काय म्हणली, अरे प्रेम आहे, शेवटपर्यंत साथ देईल असं सांगितलं. पण त्याची साथ कुठपर्यंत होती ते फक्त मलाच माहिती आहे. बघूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.